वेड प्रेमाचे भाग 10. माझे आई वडील माझ्यासाठी ज्या व्यक्तीची निवड करतील केवळ त्याच व्यक्तीशी मी लग्न करेन. आता प्लीज इथून निघून जा. मी तुम्हाला विनंती करते. इतके बोलून ती वेगाने वळली. धावत खोलीत गेली आणि तिने दरवाजा लावून घेतला. रियाचे बोलणे ऐकून राज तिथेच पूर्ण अवाक होऊन उभा राहिला. रियाला इतके भरभरून बोलताना ऐकण्याची ही तिची पहिलीच वेळ होती. पण तिच्या शब्दांनी राजच्या मनावर खोलवर परिणाम केला होता. स्वतःचाच धिक्कार करत त्याने आपला हात जोरात भिंतीवर आपटला. माझे भान असे कसे हरपले? मी तिच्या मनाविरुद्ध काहीही करायला नको होते. माझ्याकडून इतका मोठा चूक कशी घडली? ती आता माझ्याबद्दल काय विचार करत असेल? जमिनीवर गुडघे टेकून मान खाली घालून त्याने दोन्ही हातांनी आपले केस घट्ट पकडले. अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली. राज उठला आणि आपल्या गाडीकडे गेला. तोपर्यंत गाडीच्या आत नीलला झोप लागली होती. त्यामुळे राज गाडीला टेकून बाहेरच उभा राहिला आणि त्याने स्वतःला त्या पावसात चिंब भिजून दिले. खोलीच्या आत रिया हंबरडा पडून रडत होती. माझ्या निर्णयामध्ये इतकी मोठी गैरसमज कशी झाली? एका पूर्णपणे अनोळखी व्यक्तीला मी माझ्या इतके जवळ येऊच कसे दिले? ह्या वेदनादायी विचारांमुळे तिचे डोके टणकत होते. तिला असे वाटत होते की तिच्या आई वडिलांनी तिच्यावर जो विश्वास टाकला होता, ज्या अफाट विश्वासाने त्याने तिला इतके शिक्षणासाठी पाठवले होते, तो विश्वास तिने धुळीस मिळवला आहे. ह्या विचारांमध्येच मग्न असताना तिच्या डोळ्यातून अश्रूंचा ओघ अविरतपणे वाहतच राहिला. ती जमिनीवर बसून बराच वेळ रडत राहिली. वाऱ्याचा वेगाने खिडकीचा खटखट असा आवाज आला. तेव्हा तिची तंद्री भंगली. ती उठली आणि खिडकी लावण्यासाठी पुढे गेली. बाहेर नजर टाकताच तिला दिसले की बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. हे पाहताच तिच्या मनात राजचे विचार तरळून गेले. खरंच तो निघून गेला असेल की नाही? मी बाहेर जाऊन तपासून पाहावं का? नको नको. जर तो अगदी दाराबाहेरच उभा असेल तर? त्याला वाटेल की मला त्याची काळजी वाटते. स्वतःशीच असे म्हणत तिने खिडकी लावून घेतली. ती परत बेडपाशी गेली आणि खाली बसली. इतक्या मुसळधार पावसात तो नक्कीच बाहेर उभा राहिला नसेल. आतापर्यंत तो नक्कीच निघून गेला असेल. मी जाऊन एकदा पाहून येते, असं विचार करत तिने दरवाजा उघडला आणि ती बाल्कनीत बाहेर आली. राज तिथे नव्हता. त्यामुळे रियाने सुटकेचं एक दीर्घ निश्वास सोडला आणि ती मागे वळणारच होती की अचानक तिची नजर खाली रस्त्यावर पडली, जिथे एक काळी गाडी उभी होती. त्या गाडीचे हेडलाईट्स लकलकत होते. कधी लागत तर कधी विझत होते. ती बाल्कनीतून पुढे मोकळ्या गच्चीवर आली आणि तिने खाली बारकाईने पाहिले. तिथे राज उभा होता, गाडीला टेकून. हे दृश्य पाहताच रियाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. राज थेट तिच्याकडेच पाहत होता. रियाचं काजाचा टोका चुकला. ती तत्क्षणी मागे वळली आणि धावतच आपल्या खोलीत परतली. रियाला गच्चीवर पाहताच राजच्या चेहऱ्यावर एक विस्तीर्ण हास्य उमटले. तो स्वतःशीच पुटपुटला, तर मग तुला माझी काळजी वाटतेच आहे म्हणायची. माझं म्हणणं बरोबर होतं नाही का माझी राणी? असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा रियाचं बाल्कनीकडे पाहिले. त्यानंतर त्यांनी आपली गाडी सुरू केली आणि ती घराच्या दिशेने गेली. रिया आपल्या खोलीत परतली. तिने डोळे मिटून घेतले आणि ती खाली बसली. तिला झोप लागणे ही एक दूरचीच गोष्ट होती, कारण राजचे विचार आणि त्याचे शब्द वारंवार तिच्या मनात रेंगाळत होते. अशाच विचारांमध्ये हरवून जाऊन ती तिथे बसली असताना अखेर झोप लागली. सकाळी 7 वाजता रियाचा फोन वाजला. तो तिच्या वडिलांचा फोन होता, म्हणून तिने तो उचलला. हॅलो बाबा. बाळा, मी 8 वाजता घरातून निघणार आहे. तुला हवे असल्यास तू कॉलेजला जाऊन तुझे क्लास अटेंड करू शकतेस, कारण मला अजूनही उशीरच होत आहे. रियाने संमती दिली. कॉलेजसाठी तयारी केली आणि थोड्याच वेळात ती निशासोबत निघाली. दरम्यान राजच्या घरी सकाळच्या नाश्त्यासाठी सर्वजण डायनिंग एरियामध्ये बसले होते. यशवंतीने राजकडे पाहिले आणि ते म्हणाले, आज सकाळी 11 वाजता हॉटेल ब्लू मूनमध्ये एक मीटिंग आहे. तू तिथे जा. ऑफिसमधील गोष्टी नील आणि मी सांभाळून घेऊ.
त्यानंतर उद्या सकाळी सर्वात आधी तुला मुंबईसाठी निघायचे आहे. हे ऐकून राजने केवळ संमतीदर्शक मान हलवले आणि तो पुन्हा आपला नाश्ता करण्यात मग्न झाला. त्याचवेळी यशवंत यांनी पुन्हा त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, लग्नाबद्दल तू काय विचार केला आहेस? राजच्या चमचा हवेतच ताटाच्या वरच्या बाजूला स्थिरावला. अनिता यशवंत यांच्याकडे पाहिले आणि नाराजी दर्शवत मान हलवले. यशवंतीने तिला शांत राहण्याची इशारा केला. राज अजूनही गप्पच असल्याचे पाहून ते पुन्हा बोलले, अशा प्रकारे गप्प बसून काहीच साध्य होणार नाही राज. जर तुला एखादी मुलगी पसंत असेल तर तू आम्हाला सांगू शकतोस, नाहीतर आम्ही तुझ्यासाठी एक योग्य मुलगी शोधू आणि तुला तिच्याशी लग्न करावे लागेल. यशवंत यांचे बोलणे जेमतेम संपलेच होते. तेवढ्यात राज, जो अजून नाश्ता करतच होता आणि ज्याच्या मनात संतापाची आग घुमसत होती, एकाएकी उठून उभा राहिला आणि तिथून निघू लागला. अनिता तत्परतेने हात पुढे केला आणि त्याचा हात पकडला. तू इतकं गप्प का राहतोस? तुझे बाबा तुला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत आहेत बाळा. आता तुझे लग्नाचे वय झाले आहे आणि तुझ्या पाठोपाठ नीलही आहेच. त्यामुळे जर तुझ्या पसंतीची कोणी मुलगी असेल तर प्लीज आम्हाला न संकोचता सांग. राज मात्र एकही शब्द न उच्चारता तिथून बाहेर निघून गेला. हे पाहून अनिताच्या चेहऱ्यावर उदासीची छटा पसरली. नील पुढे सरकला आणि म्हणाला, काळजी करू नकोस मामी, मी त्याच्याशी बोलेन. आणि असे म्हणून तो राजच्या मागोमाग निघाला. इकडे कॉलेजमध्ये रिया आणि निशाही त्यांच्या वर्गात बसल्या होत्या. वर्ग अजून सुरू झाला नव्हता आणि जेमतेम अर्धेच विद्यार्थी वर्गात आले होते. तेव्हा जे उपस्थित होते ते आपापसात गप्पा मारत बसले होते. अचानक काही सिनियर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप वर्गात दाखल झाला. तो ग्रुप आकाशचा होता. त्या सिनियर विद्यार्थ्यांना पाहताच सर्व विद्यार्थी आपापल्या जागेवरून उठून उभे राहिले. रिया आणि निशा तिसऱ्या बाकावर बसल्या होत्या. इतर सर्व विद्यार्थी त्या सिनियर विद्यार्थ्याचं मान राखण्यासाठी उभे राहिले असताना आकाश मात्र थेट आला आणि त्यांच्या बाकाच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला. त्याने रियाकडे अगदी डोक्यापासून पायापर्यंत एका तीक्ष्ण आणि भेदक नजरेने न्याहाळायला सुरुवात केली. त्यामुळे प्रचंड घाबरलेल्या रियाला अत्यंत अस्वस्थ वाटू लागले आणि तिने सहजपूर्तीने निशाचा हात घट्ट पकडला. निशाच्या मनात आकाशबद्दल तीव्र संतापाची लाट उसळली. तरीही तिला जाणीव होती की यावरती काहीच करू शकत नाही. रियाचं डोळ्यातील भीती पाहून आकाशच्या चेहऱ्यावर एक कुटील आणि दृष्ट हास्य उमटले. तर तुझे नाव रिया देसाई आहे तर? तसे पाहता परवा मला तुझ्याशी थोडी चर्चा करायची होती, पण तुम्ही दोघीही तिथून अचानक गायब झालात. असो, काही हरकत नाही. एकदा वर्ग संपला की क्लास संपल्यावर मला कॉलेजच्या बाहेर भेट. मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तुला समजलं ना? हे ऐकून रिया भीतीने थरथरू लागली. निशामध्येच बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाले, तुम्ही आमच्याशी अशा प्रकारे बोलू शकत नाही. तिचे हे शब्द पूर्ण व्हायच्या आतच आकाशने तिच्याकडे रागाने रोखून पाहिले आणि तो कडाडला. मी तुला काही विचारलं होतं का? नाही ना? मग आपलं तोंड बंद ठेव. आकाशचा तो प्रचंड राग पाहून निशा फार घाबरून गेली. त्यानंतर त्याच्या ग्रुपमधील एका मुलाने टेबलावर जोरात हात आपटला आणि तो मोठ्याने म्हणाला, ऐका रे सगळे, इथे कुणीही काहीही पाहिलं नाही आणि कुणीही काहीही ऐकलं नाही, समजलं का? जर ह्या वर्गाबाहेर ही बातमी फुटली की तुमच्या वर्गात सिनियर्स आले होते तर कुणाचंच काही भलं होणार नाही. असा धमकी देऊन झाल्यावर त्यांनी वर्गातील विद्यार्थ्यांवर एक नजर फिरवली आणि ते तिथून निघून गेले. ते गेल्यावर वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याची नजर रियावर गेली. त्या सर्व नजरांचा भार आपल्या अंगावर पडल्याचे जाणवून तिला रडू कोसळले. मग निशा आणि इतर काही मैत्रिणी तिच्याजवळ गेल्या आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागल्या. अखेर ती थोडी शांत झाली. दरम्यान राजच्या 2 बॉडीगार्ड
वर्गात घडलेलं सर्व प्रकार रेकॉर्ड केला होता आणि त्या व्हिडिओची फुटेज राज व नील यांच्याकडे पाठवून दिले होते. राज एका मीटिंगमध्ये बसला असतानाच त्याचा फोन वाजला. फोनवरील नोटिफिकेशन पाहताच त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत त्याने आपले संपूर्ण लक्ष आपल्या मीटिंगवर केंद्रित केले. साधारण 1.5 तासानंतर जेव्हा त्याची मीटिंग अखेर संपली तेव्हाच त्याने आपला मोबाईल फोन पाहिला. त्याला आपल्या बॉडीगार्डचे 2 मिस कॉल्स दिसून आले जे त्याने कॉलेजमधून केले होते. बॉडीगार्डचे ते मिस कॉल्स पाहून राजच्या कपाळावर चिंतेचा आणि संतापाच्या रेषा उमटल्या. त्याने तत्क्षणी त्या नंबरवर परत फोन केला आणि फोन उचलला जाताच बॉडीगार्डने कॉलेजमध्ये घडलेल्या त्या घटनेचं प्रत्येक गोष्टी सविस्तर सांगून मोकळा झाला. त्याचे ते बोलणे ऐकून राजने आपल्या मुठी आवळल्या आणि संतापाने आपले डोळे मिटून घेतले. त्यानंतर त्याने तो फोन कट केला आणि आपल्या मोबाईलवर आलेला व्हिडिओ प्ले केला. तो व्हिडिओ पाहताच त्याचे रक्त खवळून उठले. राजला एका अंधाऱ्या बेमान करणाऱ्या संतापाने ग्रासले होते. जर त्याच क्षणी आकाश त्याच्या समोर उभा असता तर त्याने त्याला जिवंतच जमिनीत टाकले असते. संतापाने गुमसत तो मीटिंगच्या रूममधून वेगाने बाहेर पडला. त्याने नीलला फोन केला आणि गाडी कॉलेजच्या दिशेने वळवण्याचा आदेश दिला. कॉलेजमध्ये रिया आणि निशा यांचा अजून एक क्लास बाकी होता. दोघेही तिथे टेन्शनमध्ये बसले होते. त्यांचे मन केवळ आकाशच्याच विचारांनी व्यापलेले होते. रियाचे वडील दुपारी 2 वाजता बेंगळूरमध्ये पोचणार होते, त्यामुळे थोडा दिलासा मिळाला. चल, आता काका निघाले आहेत, त्यामुळे आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. मी घरी जात नाहीये. तसंही आज आम्ही मुंबईलाच निघणार आहोत. तिथून परत आल्यावर आम्ही शिवम दादांना आकाशबद्दल सर्व काही सांगू. मग तेही गोष्ट हँडल करतील. तो खूपच जास्त आम्हाला त्रास देत आहे. असे बोलताना तिने मागे वळून रियाकडे पाहिले, जी काहीतरी विचारात गडलेली दिसत होती. काय झालं? तू कशाचा विचार करतेस? निशाने विचारले. काही नाही, खरं तर, फक्त रियाने उत्तर दिले. निशाने रियाकडे एकटक पाहिले आणि म्हणाली, अगं सांग ना, नक्की काय झालंय? निशा, हे सगळं फक्त आमच्याच बाबतीत का घडतंय? आम्ही असं कोणाचं काय वाईट केलंय? सांग ना मला. असे बोलताना रियाच्या डोळ्यात पाणी तरळले. प्रत्येकजण आमच्या मागे असं लागलाय, जणू काही आम्ही एखाद्या खजिनाच आहोत. हे सगळं खूपच असह्य होतंय. मला प्रचंड अस्वस्थ वाटतंय ग. निशाने रियाचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाले, तू कधीच स्वतःसाठी आवाज उठवत नाहीस आणि नेमकं ह्याच कारणामुळे प्रत्येकजण तुझ्या साधेपणाचा फायदा घेतो. तुला स्वतःच्या हक्कांसाठी उभं राहायला शिकलं पाहिजे. आपण ह्या संकटावर नक्कीच काहीतरी उपाय शोधू आणि शोधायलाच हवा, तरच तो शेवटी आपल्याला शांतपणे जगू देईल. आता तिचं बोलणं नुकतंच संपलं होतं तेवढ्यात एक शिपाई वर्गात आला आणि त्याने विचारले, रिया देसाई कोण आहे? प्रिन्सिपल सर बोलवत आहेत. हे ऐकताच निशा आणि रिया उभ्या राहिल्या. रियाने निशाकडे पाहिले आणि निशाने तिला जाण्याचा इशारा केली. दरम्यान प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये राज बसलेला होता. त्याने पांढरा शर्ट आणि निळी जीन्स परिधान केली होती. त्याच्या शर्टची वरची 2 बटणे उघडी होती आणि तोडे केस त्याच्या कपाळावर विस्कळीत अवस्थेत रुळत होत्या. रियाला आत सोडल्यानंतर शिपाई ऑफिसमधून बाहेर पडला. त्यानंतर प्रिन्सिपल सरांनी तिला आत येण्याचे आदेश दिले. ती आत गेली आणि त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. प्रिन्सिपल सर विचारले, रिया, आज वर्गात काही घडले का? कोणी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला का? हे ऐकून रियाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. मग क्षणभर विचार केल्यानंतर तिने नकारार्थी मान हलवली, कारण तिला हे प्रकरण आणखी वाढवायचे नव्हते. रियाने ती घटना नाकारल्याचे पाहून राग गगनाला भिडला. त्याने रियाकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला. रिया मात्र जमिनीकडे नजर लावून उभी होती. तेव्हा प्रिन्सिपल सर म्हणाले, ठाकूर साहेब,
ती तर नकार देत आहे. तुम्हाला नक्कीच काहीतरी चुकीची माहिती मिळाली असावी. प्रिन्सिपल सर त्याला ठाकूर साहेब म्हणून संबोधल्याचे ऐकताच रियाने तत्क्षणी राजकडे पाहिले, जो स्वतः तिच्याकडेच एकटाक पाहत होता. विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहताना तिचा श्वासच रोखला गेला. राजने बँकेची एक डिपॉझिट स्लिप भरली आणि ती प्रिन्सिपल सरांच्या हाती सोपवली. प्रिन्सिपल सर चक्कीतला आणि आदराने हात जोडून ते तेच उभे राहिले. राजी सुद्धा उठून रियाच्या दिशेने गेला. चल, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, असे म्हणत तो बाहेर पडला. रिया पूर्णपणे घाबरून गेली होती. त्यानंतर ती प्रिन्सिपल सरांचं ऑफिसमधून बाहेर पडली. राज अगदी बाहेरच उभा होता. रियाला जवळ येताना पाहताच त्याने तिचा हात पकडला आणि तिला पुढे नेले. एक रिकामी क्लास दिसतात तो रियाला सोबत घेऊन आत गेला आणि त्याने त्यांच्या मागील दरवाजा लावून घेतला. काय तू काय करतोयस? का दरवाजा का लावलास? सेटअप. आता एकही शब्द बोलायचा नाही. अगदी ज्यावेळी तू बोलायला हवं असतंस त्याच वेळी तू गप्प बसतेस. तू खोटं का सांगितलेस की वर्गात काहीच घडलं नाही? जर कोणी तुला त्रास देत असेल तर त्यांच्या विरोधात तू आवाज उठवायलाच पाहिजे. राज आज प्रचंड संतापलेला होता. हे पाहून रिया भीतीने थरथरू लागली. राज चालत रियाच्या जवळ गेला. तिच्या अगदी समोर उभा राहिला आणि म्हणाला, तुला हे कधी समजणार आहे? आजच्या काळात इतकं बोळं असणं सुरक्षित नाहीये. सतत इतकी निमूटपणे वागू नकोस. मला उत्तर दे. बोलताना त्याने आपला हात हळूच रियाच्या गालावर ठेवला. रियाने लगेचच स्वतःला त्याच्यापासून दूर ओढून घेतले. मग सर्व धैर्य एकवटून ती म्हणाली, सर्वात आधी मला त्रास देणारा तूच आहेस. प्लीज आता मला त्रास देणं थांबव. तू सारखा माझ्यासमोर काय येत असतोस? असे म्हणत ती रडू लागली आणि तिचे डोळे पाण्याने भरून आले. राज तिच्या जवळ गेला, तिचा हात हातात घेतला आणि तो आपल्या छातीवर ठेवला. हे जाणून घे, तो म्हणाला. हे सुद्धा तुला खोटंच वाटतं का? जेव्हा जेव्हा तू माझ्या जवळ असतेस तेव्हा माझं हृदय अगदी असंच धडधडत असतं रिया. मी तुझ्याशी काही खेळ खेळत नाहीये. मी अगदी मनापासून बोलतोय. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रिया. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे ग. तेवढ्यात रिया ओरडली, पण माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. मग तू माझ्या मागे असं माणसं का लावलं आहेस? प्लीज मला आता एकटं राहू दे. असे शब्द उच्चारत तिने दरवाजा उघडला आणि ती बाहेर निघून गेली. राजने आपले डोळे मिटले आणि कपाळावर हात फिरवला. मग क्षणभर विचार केल्यानंतर तो सुद्धा तिच्या मागोमाग बाहेर पडला. दरम्यान रियाचे वडील आपली गाडी घेऊन कॉलेजच्या मेन गेटजवळ येऊन थांबले होते. त्यांनी रियाला फोन केला, तिला बाहेर यायला सांगितले आणि ते रस्त्याच्या कडेला तिची वाट पाहत उभे राहिले. नेमक्या त्याच वेळी आकाश आणि त्याचा मित्रपरिवार कॉलेजमधून बाहेर पडत असताना त्यांच्या ग्रुपमधील एका मुलाची दुचाकी चुकून त्या गाडीला जाऊन धडकली. हे पाहताच गाडीचा ड्रायव्हरने त्यांच्यावर रागाने ओरडण्यास सुरुवात केली. आकाशाने त्याच्या मित्रांनी प्रत्यक्षाने आपल्या दुचाकी त्या गाडीचा अगदी समोर आडव्या लावल्या आणि आकाशने त्या ड्रायव्हराची कॉलर पकडली. हा काही तुझ्या बापाचा रस्ता आहे का, की तू आपली गाडी रस्त्याचा अगदी मधोमध लावून आमच्यावर ओरडत सुटावं? त्याने दरडावून विचारले आणि त्या ड्रायव्हरचं कानशिलात एक सनसनीत कानाखाली लगावले. अगदी त्या गाडीने प्रत्यक्षात रस्त्याच्या कडेला व्यवस्थितच पार्क केले असूनही तो चुकीच्या दिशेने जात होता. हे पाहताच रियाचे वडील राजेंद्र धावत तिथे पोचले आणि त्यांनी आकाशच्या तावडीतून त्या ड्रायव्हरला सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला. अगदी त्याच क्षणी आकाशने राजेंद्र यांची कॉलर पकडली. हे पाहताच राजेंद्र संतापले आणि म्हणाले, हा कसला उद्दामपणा आहे? ए गप्प बस, तोंड बंद ठेव म्हाताऱ्या. तू तर तुझी गाडी रस्त्याचा अगदी मधोमध उभी केली आहेस आणि आता मलाच शहाणपणा शिकवायला निघालास? असे बोलतानाच त्याने हात
उघडला, पण त्याचा हात काही हालेना. जेव्हा त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तिथे उभा असलेला राजला पाहून तो पूर्णपणे अवाक झाला. राजने राजेंद्र यांचा कॉलरवरील पकड सोडवली आणि तो पुढे होऊन थेट आकाशच्या समोर उभा राहिला. त्यांची माफी माग. हे ऐकून आकाशने राजकडे पाहिले आणि तो हसू लागला. मग त्याने उलट विचारले, का? तो तुझा बाप लागतो का? की तू ही गोष्ट इतकी मनाला लावून घेत आहेस? त्याचे बोलणे पूर्ण झाले नसेल तोच राजने त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार ठोसा लावला. आकाशच्या नाक आणि ओठातून प्रत्यक्षिणी रक्त वाहू लागले. त्यानंतर आकाशकडे बोट दाखवत म्हणाला, बाबासारखंच आहे, समजलं का? मोठ्यांशी कसं बोलावं याचे साधे संस्कार तुझ्यात नाही, म्हणून तुला ते कसे माहीत असणार? तू अगदी तुझ्या वडिलांसारखंच आहेस, नाही का? हे ऐकताच आकाश राजवर हात उचलण्यासाठी पुढे सरकला, मात्र राजने चपळाईने त्याचा हात त्याच्या पाठीमागे फिरवला. तसं विचारही करू नकोस. या जगात असं कोणीही जन्माला आलेला नाही जो राजवीर ठाकूरवर हात उचलू शकेल, असे म्हणत त्याने आकाशला जोरात ढकलून दिले. आकाशचे मित्र पुतळ्यासारखे जागच्या जागीच घाबरून उभे राहिले. त्यांच्यापैकी एकाचीही पुढे येऊन त्याला मदत करण्याची हिंमत झाली नाही. अखेर बेंगळूरमध्ये राजवीर ठाकूर हे नाव कोणाला माहीत नव्हते. ठाकूर घराण्याचं संपूर्ण देशभरात किती मोठं दरार आहे याची आकाशलाही चांगलीच जाणीव होती. तरीही तिवारी म्हणजेच आकाशचे वडील हे देखील स्वतःच्या बळावर एक नावाजलेले बिझनेसमॅन होते आणि नेमक्या ह्याच कारणामुळे आकाशला प्रत्येकाशी असा अरेवारीच्या भाषेत बोलण्याची सवय लागली होती. आकाश स्वतःला सावरत उठला, राजकडे रागाने रोखून पाहिले आणि म्हणाला, माझ्यावर हात उचलून तू खूप मोठी चूक केली आहेस. तुझ्याशी मी नंतर पाहतो. तेवढ्यात राज म्हणाला, आधी स्वतःकडे नीट बघ. हेच तुला मागात पडू शकते. मग पाहण्याचा विचार तू नंतर कर. हे ऐकताच आकाश शांतपणे धुमसत तिथून निघून गेला आणि त्याचे मित्र त्याच्या मागोमाग गेले. राजकडे पाहत असताना राजेंद्र मनातल्या मनात विचार केला, ह्याचा पेहरावा आणि दिसण्यावरून हे स्पष्ट होतं की हा एखाद्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराण्यातला मुलगा आहे. तरीही त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर किती उत्कृष्ट संस्कार केले आहे असं विचार करत त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. राजेंद्र राजच्या जवळ गेले आणि म्हणाले, धन्यवाद बाळा. जर तू वेळीच मध्यस्थी केली नसती तर कुणास ठाऊक काय अनर्थ घडला असता. असे बोलताना त्याने कृतज्ञतेने हात जोडले. हे पाहून राजने पटकन त्यांचे हात खाली घेतले. अहो काका, प्लीज असे हात जोडू नका. शेवटी तुम्ही माझ्यासाठी वडिलांसारखेच आहात. ते लोक तुम्हाला त्रास देत होते. केवळ ह्याच कारणामुळे मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो. बस इतकंच. बर, आता मी निघतो काका, असे म्हणून त्याने नमस्कार केला आणि आपली गाडी घराच्या दिशेने वळवली. रिया आणि निशा नुकत्याच गेटजवळ पोचल्या होत्या. तेवढ्यात त्याने राजेंद्र यांना राजसमोर हात जोडून उभे असल्याचे पाहिले. हे दृश्य पाहून त्या दोघींच्याही मनात एक गैरसमज निर्माण झाला. राजला गाडी घेऊन निघून जाताना पाहून रिया आणि निशा धावतच राजेंद्रकडे गेल्या. काय झालं बाबा? सगळं ठीक आहे ना? आणि तुम्ही इतके अस्वस्थ का दिसत आहात? तुम्ही त्याच्यासमोर हात जोडून का उभे होतात? त्याने तुमच्याशी काही उद्धटपणा केलं का? हे ऐकून राजेंद्र म्हणाले, काहीही झालं नाही मुलांनो. चला आपण जाऊया, नाहीतर आपल्याला उशीर होईल. घरी पोचल्यावर आपण सविस्तर बोलू. ड्रायव्हरकडे कटाक्ष टाकत रियाने विचारले, आणि त्याला दुखापत कशी झाली बाबा? आम्हाला खूप काळजी वाटते. प्लीज आम्हाला नेमकं सत्य सांगा, काय घडलं होतं? राजेंद्रने रियाकडे क्षणभर पाहिले. त्यांना गाडीत बसण्यास सांगितले आणि ते पीजी दिशेने निघाले. रूममध्ये पोचल्यावर कॉलेज बाहेर नेमकं काय घडलं होतं ते सर्व त्यांनी त्या दोघींना सविस्तर सांगितले. मुलांनो, त्या तरुणाचे मनापासून आभार मानले पाहिजेत. जर तो अगदी योग्य वेळी तिथे पोचला नसता
तर काय झालं असतं हे सांगता येत नसतं. अचानक रियाच्या मनात राजचा विचार चमकून गेला. ती स्वतःशीच विचार करू लागली, त्याने खरोखरच आपल्या बाबांना मदत केली का? तो खरोखरच इतका चांगला माणूस आहे का? बाबा म्हणत आहेत तर तो नक्कीच चांगला असणार, कारण त्याने माझ्याशी कधीच वाईट वागले नाही आणि कधीच उद्धट वर्तन केलेलं नाही. हा सर्व विचार करत असतानाच तिच्या चेहऱ्यावर एक पुसट असं जवळजवळ अदृश्य असं हास्य उमटलं. थोड्याच वेळात सर्वांचं जेवण आटोपलं आणि ते मुंबईच्या दिशेने निघाले. इकडे तिवारींचं घरी परतल्यावर आकाशने तिथे मोठ्याच धुमाकूळ घातला होता. आतापर्यंत त्याने हॉलमधील अर्धाहून अधिक फर्निचरची तोडफोड करून नासधूस केली होती. परिणामी त्याच्या आईने तिवारींना फोन केला आणि त्यांना तातडीने घरी येण्याचा आग्रह केला. थोड्याच वेळात तिवारी आणि त्यांचा मोठा मुलगा असे दोघेही घरी पोचले. आकाशला अशा अत्यंत अस्वस्थ आणि बिथरलेल्या अवस्थेत पाहून तिवारीने विचारलं, काय झालंय? तू इतकं रागात का दिसतोयस? बाबा, त्या ठाकूरबद्दल काहीतरी करा, नाहीतर. त्या नाव ऐकताच तिवारींना दरदरून घाम फुटला. पण नक्की प्रॉब्लेम काय आहे बाळा? निदान ते तरी मला सांग. बाबा, आज चक्क कॉलेजच्या समोरच त्याने माझ्यावर हात उचलला. त्याने माझी काय अवस्था करून ठेवली आहे ते पहा. मी त्याला हे असं सहज सोडून देणार नाही. तू काळजी करू नकोस बाळा, मी बघतो ते. त्या ठाकूरबद्दल काय करायचं ते मी ठरवेन. हल्ली तो जरा जास्तच माजला आहे. आपल्याला त्याला पुन्हा जमिनीवर आणावं लागेल. असं म्हणत ते दरवाजाच्या दिशेने निघाले. त्याच वेळी आकाशने त्यांना मागून थांबवला आणि म्हणाला, बाबा, मला लग्न करायचं आहे आणि मी मुलगी ही आधीच पसंत केली आहे. तुम्हाला फक्त तिच्या घरच्यांकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन जायचा आहे. त्यानंतर त्याने रिया बाबतचे सर्व डिटेल्स आपल्या बाबांना सांगितले. हे ऐकून घरातील सदस्यांना खूप आनंद झाला. ठीक आहे, आपण ह्या विषयावर आज संध्याकाळी सविस्तर चर्चा करू, असे म्हणत तिवारी घरातून बाहेर पडले. दरम्यान राज आपल्या सामानाची बांधाबांध करण्यात व्यस्त असतानाच अनिता तिथे आली. राजला पाहताच ती म्हणाले, राज बाळा, आधी माझे बोलणे नीट लक्ष देऊन ऐक. आज शीतलचा फोन आला होता. ती म्हणाली की जर तू संमती दिलीस तर आपण पुढच्या महिन्यात तुझे आणि श्वेताचे साखरपुडा करू शकतो. तुला हे स्थळ मान्य आहे का? भूतकाळात जे काही घडले ते सर्व विसरून जा. तो केवळ एक गैरसमज होता. हे ऐकता राजचा राग अनावर झाला. संतापाने त्याचे डोळे लालबुंद झाले. आई, तुम्हाला खरोखरच असे वाटते का की मी श्वेतासारख्या मुलीशी लग्न करायला कधीही तयार होईन? तिचे माझ्या समोर असणे मला एका क्षणासाठीही सहन होत नाही. अशा मुलीसोबत मी माझे संपूर्ण आयुष्य घालवावे अशी तुमची अपेक्षा आहे का? बाळा, श्वेता खूप चांगली मुलगी आहे. ती दिसायलाही सुंदर आहे आणि ती आम्हा सर्वांना खूप चांगल्या प्रकारे ओळखते सुद्धा. शिवाय कदाचित तिच्या मनात तुझ्याबद्दल काही भावनाही असतील. त्या व्यतिरिक्त लग्नानंतर ती आपल्या घरात राहायला आल्यावर तिच्या स्वभावात नक्कीच बदल होईल. गोष्ट फक्त एवढीच आहे की तिच्या बालपणी तिचे आई वडील कामात खूप व्यस्त असल्याचे आणि तिला पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत. म्हणूनच ती थोडी हट्टी बनली आहे. त्या पलीकडे काहीच नाही. तरीही जर हे स्थळ तुला मान्य नसेल तर प्लीज कोणत्याही संकोचाशिवाय आम्हाला तसे सांग. नाही आई, 6 वर्षापूर्वी झालेला तो विश्वासघात मी अजूनही विसरलेलो नाही. ना मला तिच्याशी लग्न करण्याचा काही इरादा आहे. मात्र एकदा का मी मुंबईमधून निघालो की एका प्रचंड मोठ्या खोट्याचं पर्दाफाश करण्याचा माझा विचार आहे. तुम्हाला सर्वांना फक्त मुंबईमधून माझ्या परतण्याची वाट पाहावी लागेल. खोलीतील तणाव वाढत असल्याचे जाणवून नील मध्येच बोलला. अहो मामी, खरं तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. सुनेचे शोध घेण्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचा मुलगा या बाबतीत आधीच खूप पुढे निघून गेला आहे. हे ऐकताच राजने नीलला पकडले आणि
त्याचा हात त्याच्या तोंडावर दाबला. राज, हे काय वागणं आहे? त्याला सोड. अनिता म्हणाले. तोंड मोकळे करण्यासाठी धडपडत नील कसाबसा अडकळत बोलला. मामी, तो प्रयत्न करत होता तुमच्यासाठी सुनेचा शोध घेण्याचा. त्याचे ते शब्द कसेबसे तोंडून बाहेर पडलेच होते. तोच राजने पुन्हा एकदा नीलच्या तोंडावर हात दाबला. त्याला बाहेर ओढत नेले आणि तिथून दूर नेले.